नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण डॅश डॅश मध्ये जास्त असते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जांभी मृदा. जांभी मृदा हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्न आपण पाहणार आहोत. 30 प्रश्नांपैकी कमीत कमी 25 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. असे काही प्रश्न आपण पाहणार आहोत जे प्रश्न तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. चला तर बघूया प्रश्न पहिला. पहा, आता मला चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता मला चालवते. विद्यार्थी मित्रांनो, चालवते म्हणजे काय होते? त्या व्यक्तीकडनं ती गोष्ट काय होते? शक्य होते. म्हणजे तिच्याकडनं ती आता होत आहे. मग आपल्याला लगेच समजतं चालवते म्हणजे काय? शक्य क्रियापद. आता मला चालवते. चालवते हे जे काही क्रियापद आहे त्याचा प्रकार आपल्याला विचारला आहे. योग्य उत्तर आहे शक्य क्रियापद. पुढचा प्रश्न पहा, 3 रस्ते एकत्र येतात ती जागा कोणती? कोणती जागा? लगेच उत्तर यायला पाहिजे तिठा. 3 रस्ते एकत्र येतात ती जागा तिठा. पुढचा प्रश्न पहा, एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे त्याला काय म्हणतात? पर्याय पहा, बांधव, मातृभूमी, जुळे, सहोदर. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सहोदर. लक्षात ठेवायचं आहे, एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे त्यासाठी काय शब्द आहे? सहोदर. पुढचा प्रश्न पहा, वि वा शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे? हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. वि वा शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कल्पनेच्या तीरावर. कल्पनेच्या तीरावर ही जी काही कादंबरी आहे ती वि वा शिरवाडकर यांची आहे. पुढील प्रश्न पहा, वाईल्ड आफ्रिका थ्रू माय लेन्स हे पुस्तक कोणी लिहिले? वाईल्ड आफ्रिका थ्रू माय लेन्स हे पुस्तक कोणी लिहिले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मनीष मुंद्रा. मनीष मुंद्रा. पुढील प्रश्न पहा, स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत? स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे राजेंद्र मलोसे. राजेंद्र मलोसे यांची कादंबरी कोणती आहे? स्वप्नपंख. पुढचा प्रश्न, आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली? आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली? योग्य उत्तर आहे गाव पांढर. गाव पांढर. पुढचा प्रश्न पहा, शेकोटी कादंबरीचे लेखक कोण आहेत? शेकोटी विचारला आहे. शेकोटी कादंबरी आहे, तिचे लेखक कोण आहेत? डॉक्टर यशवंत पाटणे. डॉक्टर यशवंत पाटणे. महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत? हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 6. विद्यार्थी मित्रांनो, मग 6 व्याघ्र प्रकल्प आहे ते कोणते आहे ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. पहा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे. नवेगाव, नागझिरा गोंदिया जिल्ह्यात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे. त्यानंतर बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्यात आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्यात आहे. आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे, या प्रकल्पाची जी काही हा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे हा सातारा, सांगली, रत्नागिरी आणि कोल्हापूर या 4ही जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणतात? हा प्रश्न खूप वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस याला भारतीय सिव्हिल सेवेचा जनक म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती ते बघायचे. ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो. पहा, तळे राखील तो पाणी चाखील याचा काही संबंध नाही. गरजेल तो पडेल काय याचाही काही संबंध नाही. बळी तो कान पिळील. विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं उत्तर आहे. बळी तो कान पिळी म्हणजे काय? ज्याच्याकडे बळ आहे तो दुसऱ्याचा कान पिळू शकतो. म्हणजे ज्याच्या अंगात सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजवतो. याचं योग्य उत्तर आहे बळी तो कान पिळी. पुढचा प्रश्न पहा, प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? प्रामाणिकपणा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जर एखाद्या शब्दाच्या शेवटी पण,
पणा असे दिसलं तर ते 100% भाववाचक नाम असतं. काय म्हटलं मी, एखाद्या शब्दाच्या शेवटी जर तुम्हाला पण दिसलं, पणा दिसलं तर 100% ते भाववाचक नाम असतं. मग पहा, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे, तर भाववाचक नाम आहे. लक्षात ठेवायचं आहे. कधी तुम्हाला पण, पणा एखाद्या शब्दाला जोडून दिसलं की 100% काय असतं, भाववाचक नाम. कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते. काय म्हटलं आहे, कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते म्हणजे काय, पर्याय पहा. अनेकवचनी, एकवचनी, वचनहीन, सामान्य नाम. विद्यार्थी मित्रांनो, जे काही विशेष नाम असतं ते नेहमी एकवचनीच असतं. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे एकवचनी. कोणतेही विशेष नाम एकवचनी असते. गंगा, सिंधू, चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहे. लगेच समजलं पाहिजे. गंगा म्हटलं की आपल्याला गंगा नदी आठवते, सिंधू म्हटलं की आपल्याला सिंधू नदी आठवते, आणि चंद्रभागा म्हटलं की चंद्रभागा नदी आठवते. लगेच उतरायला पाहिजे विशेष नाम. गंगा, सिंधू, चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत, तर विशेष नाम आहेत. पुढचा प्रश्न, एकदा, दोनदा, तीनदा, हजारदा ही कोणती क्रियाविशेषणे आहेत. एकदा, दोनदा, तीनदा, हजारदा ही कोणती क्रियाविशेषणे आहेत, तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक. पुढचा प्रश्न पहा, उन्हवरे, उन्हवरे गरम पाण्याचे झरे कोठे आहे. उन्हवरे गरम पाण्याचे झरे कोठे आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. उन्हवरे शेवटी काय आहे, रे आहे. उन्हवरे शेवटी काय आहे, र. र वर्ण आपल्या उत्तराची सुरुवात आहे रत्नागिरी. उन्हवरे, रे, र वर्ण रत्नागिरी असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, मेळघाट अभयारण्य स्थापना केव्हा झाली. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. मेळघाट अभयारण्य स्थापना केव्हा झाली, तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1973. 1973. पुढचा प्रश्न पहा, आगा खान पॅलेस कोणत्या ठिकाणी आहे. आगा खान पॅलेस कोणत्या ठिकाणी आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे. पुणे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा, आगा खान पॅलेस, 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 पॅलेस यामध्ये पहिलं अक्षर काय आहे, प, आणि प वर्ण पुणे असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण. लगेच उतरायला पाहिजे पंतप्रधान. राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा पंतप्रधान. पुढचा प्रश्न पहा, राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात. लगेच उतरायला पाहिजे कोलकाता. राजवाड्यांचे शहर कोलकाता. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो. लगेच उतरायला पाहिजे ग्रामसेवक. ग्रामपंचायती सचिव ग्रामसेवक असतो. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. तलाठी भरतीमध्ये वारंवार हा प्रश्न विचारला गेला आहे, आणि जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघत असतो. पुढचा प्रश्न पहा, सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो. पर्याय पहा, पुणे, औरंगाबाद, कोकण, नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय ट्रिक आहे पहा, सोलापूर, सोलापूर, हा जो पू आहे ना, पू, या पू वर्ण ध्यानात ठेवायचं. पुणे, सोलापूर, पू, पू, पू वर्ण पुणे असं लक्षात ठेवायचं आहे. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो, तर पुणे या प्रशासकीय विभागामध्ये सोलापूर जिल्हा येतो. पुढचा प्रश्न पहा, ग्रामपंचायत स्थापनेची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे. कलम विचारला आहे. हा प्रश्न सुद्धा वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. लक्षात ठेवायचा आहे. कलम क्रमांक 40. ग्रामपंचायत स्थापनेची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे, तर कलम क्रमांक 40. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही. नाही असं म्हटलेलं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. पहा, या ठिकाणी पर्याय पहा, गुलामगिरी. गुलामगिरी हे जे काही साहित्य आहे ते महात्मा फुले यांचं आहे. बरोबर आहे. शेतकऱ्यांचा सूड हे सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांचं आहे. बरोबर आहे. भावार्थ सिंधू. विद्यार्थी मित्रांनो,
भावार्थ सिंधू महात्मा फुले यांचं नाही. 4 नंबर पर्याय पहा, सत्यशोधक समाज हे सुद्धा महात्मा फुले यांचं साहित्य आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे, महात्मा फुले यांचं कोणतं साहित्य नाही. योग्य उत्तर आहे भावार्थ सिंधू. लक्षात ठेवा, गुलामगिरी महात्मा फुले, शेतकऱ्यांचा आसूड महात्मा फुले, सत्यशोधक समाज महात्मा फुले. मग भावार्थ सिंधू हा जो काही ग्रंथ आहे हा कोणाचा आहे? पटकन मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे. भावार्थ सिंधू हा ग्रंथ कोणाचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, यावर सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे. भावार्थ सिंधू ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? पोलीस भरतीमध्ये 5 ते 6 वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. तलाठी भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे की भावार्थ सिंधू हा ग्रंथ कोणाचा आहे? पटकन मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राने देशाचा डॅश डॅश टक्के भाग व्यापला आहे. किती टक्के? तर 9.36%. महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे. पुढचा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित घटना कोणती? पर्याय पाहिल्या लगेच उत्तर आलं पाहिजे. स्वराज्य पक्ष नाही, पुणे करार ओके. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुणे करार. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित घटना कोणती? पुणे करार. मग पुणे करार कोणत्या वर्षी झाला यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. पुणे करार कोणत्या वर्षी झाला? पटकन कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, सांबर सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. काय विचारला आहे? सांबर सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे राजस्थान. राजस्थान. जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय ट्रिक आहे पहा. काय म्हटलं आहे? सांबर. शेवटी काय आहे? शेवटी काय आहे? र. सांबर. र वरून लक्षात ठेवायचं आहे राजस्थान. सांबर. र वरून लक्षात ठेवायचं आहे राजस्थान. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी ट्रिक सांगितली. काय? उन्हवरे हा झरा आहे. हा कोणत्या जिल्ह्यात आहे? हा शेवटचा र घेतला आपण आणि र वर्ण रत्नागिरी असं लक्षात ठेवलं, बरोबर. तसंच सांबर र वरून र राजस्थान असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, केपलर या शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्राशी संबंधित आहे? केपलर या शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्राशी संबंधित आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे खगोलशास्त्र. खगोलशास्त्र. पुढचा प्रश्न पहा, खालील कोणती जोडी अयोग्य आहे? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. खालील कोणती जोडी अयोग्य आहे? या ठिकाणी आपल्याला मूलद्रव्य आणि त्यांच्या संज्ञा दिलेल्या आहे. पहा, पहिला पर्याय लोह, Fe बरोबर आहे. लोह या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? Fe बरोबर आहे. 2 नंबर पर्याय पहा, कथिल. कथिल या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? Sn बरोबर आहे का? बरोबर आहे. कथिल या मूलद्रव्य संज्ञा Sn आहे. 2 नंबर पर्याय बरोबर आहे. आपल्याला चुकीचा म्हणजे अयोग्य पर्याय ओळखायचा आहे. 3 नंबर पहा, शिसे, Cu. विद्यार्थी मित्रांनो, शिसे याची संज्ञा Cu नाही, काय? Pb. काय? शिसे या मूलद्रव्याची संज्ञा Pb अशी आहे. मग आपल्याला काय विचारलं आहे? अयोग्य कोणतं आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय आपलं उत्तर आहे, कारण आपल्याला अयोग्य जोडी विचारलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग हा जो काही Cu आहे ही संज्ञा, विद्यार्थी मित्रांनो, मग Cu ही संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे? तर तांबे. लक्षात ठेवायचं आहे, तांबे या मूलद्रव्याची संज्ञा आहे Cu. 4 नंबर पर्याय पहा, चांदी. चांदीची संज्ञा काय आहे? Ag बरोबर आहे. चांदी या मूलद्रव्याची संज्ञा Ag आहे. लक्षात ठेवा, लोह Fe, कथिल Sn, चांदी Ag आणि शिसे काय म्हणतो तुम्हाला मी? Pb लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बाकीचे जे काही मूलद्रव्य आहे त्यांच्या सुद्धा तुम्हाला संज्ञा माहिती पाहिजे. पहा, सोने. काय म्हटलं आहे मी? सोने. सोने या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? Au. सोने Au. पारा या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? Hg आणि सोडियम Na. लक्षात ठेवायचं आहे, सोने Au, पारा Hg आणि सोडियम Na. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पर्याय पहा, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा
सबस्क्राईब करा. धन्यवाद.